मित्रांनो, कधी-कधी तुमच्या कीबोर्डवरील काही बटन प्रेस होत नसतील. मग त्यावेळेस तुम्हाला ती की प्रेस करायचं आहे. तर ते की प्रेस कसं करायचं आहे? बऱ्याच जणांना प्रॉब्लेम पडला असेल. तुमचं कीबोर्ड असेल किंवा लॅपटॉपवरील काही कीज असतील आणि त्यातील काही कीज हे प्रेस होत नसतील. मग त्यावेळेस ती की प्रेस कशी करायची? ऑन स्क्रीन कीबोर्ड तुम्हाला घेता येतो आणि ते ऑन स्क्रीन कीबोर्ड कसा घ्यायचा? तुम्हाला त्याच्यामध्ये शॉर्टकीज आणि माऊसने पण कसं घेतात ते पण सांगतो आणि तुमच्या कीबोर्डवरनं पण तुमच्या स्क्रीनवरती त्या कीबोर्डला घेता येतं. तर तुमचं जर लॅपटॉप असेल, ऑन स्क्रीन कीबोर्ड कसं इथे घ्यायचं आहे, त्यावर पहिले तुम्हाला काय करायचं आहे, स्टार्ट बटनावरती क्लिक करायचं माऊसनी. त्यानंतर तुम्हाला सेटिंगमध्ये यायचं आहे. सेटिंगमध्ये आल्यानंतर सर्वात पहिले तुम्हाला इथे यायचं आहे, इझी ऑफ ॲक्सेसवरती क्लिक करायचं आहे. इझी ऑफ ॲक्सेसवरती आल्यानंतर तुम्हाला इथे यायचं आहे. तुम्हाला थोडंसं स्क्रोल करायचं इथे आणि इथे बघायचं कीबोर्ड. या कीबोर्डवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला यायचं आहे, यूज ऑफ डिव्हाइस विथआऊट अ फिजिकल कीबोर्ड. याच्यावरती इथे यायचं यूज ऑफ ऑन स्क्रीन कीबोर्ड. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर इथे एक कीबोर्ड आलेलं आहे. आता या कीबोर्डनं तुम्हाला कोणतेही बटन की प्रेस केली तर तुम्हाला कोणतेही की तुम्हाला इथनं यूज करता येते. मी तुम्हाला ऑन स्क्रीन कीबोर्ड घेतलेलं आहे. इथनं पण तुम्हाला ते यूज करता येते आणि तुम्हाला जर आता हे जसं की इथे बघितलं आपण, इथे सर्वात पहिले विंडो बटन प्रेस करायचं, त्यानंतर कंट्रोल बटन प्रेस करायचं आणि त्यानंतर इथे ओ आहे. आता कीबोर्डने मी प्रेस करतो. कंट्रोल विंडो प्लस कंट्रोल प्लस ओ. तर हे काय झालेलं आहे, ऑन आणि ऑफ आपण इथनं पण करू शकतो. जसं की आता आपण इथे येत आपण वर्डवरती विंडो, कंट्रोल आणि ओ बटन प्रेस केलं. तर अशा पद्धतीने आपण ऑन स्क्रीन कीबोर्ड घेऊ शकतो आणि त्यानंतर माऊसने ते बटन प्रेस करू शकतो. इथे जर बघितलं तुम्हाला अशा प्रकारे आपल्याला ते कीज प्रेस करता येतात. 2 प्रकारे झाले किंवा तुमच्याकडे तुम्हाला ही शॉर्ट कीज नाही तुम्हाला यूज करायची. तर दुसरी शॉर्टकट कीज कोणती आहे? विंडो आर बटन प्रेस करायचं आहे. इथे तुम्हाला रन कमांड द्यायची OSK. काय करायचं? विंडो आर बटन प्रेस केल्यानंतर OSK टाइप करायचं आणि त्यानंतर एंटर बटन प्रेस करा किंवा माऊसनी याच्यावरती ओके करायचं. तर अशा पद्धतीने पण आपण ऑन स्क्रीन कीबोर्ड घेऊ शकतो आणि त्यानंतर तुम्हाला जी काही की प्रेस करायची तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. मी टाइप केले ई. तर इथे काय-काय येते? ईच येते, इव्हन येते अँड युअर अँग्री वन असे तुम्हाला इथनं. तर अशा पद्धतीने आपण स्क्रीन ऑन कीबोर्ड यूज करू शकतो आणि अजून आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक जरूर करा.